आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथून पुढे ही माझी रूम असणार आहे ही कल्पनाच मला सहन होत नाहीये। कशी राहू मी इथे? इथली प्रत्येक गोष्ट मला परकी वाटते। मी एखादी जन्मठेपेची कैदी असल्यासारखं वाटतंय मला। असा कैदी जो आता कायमचा या चार भिंतीत कैद झालाय। तुम्ही मला भावना आई म्हणायचं। आजपासून तुम्ही मला आई म्हणायचं। आनंदी, आज तुम्ही इथे माझ्यासोबत नाही आहात। तुम्ही असतात तर निदान सोबत तरी झाली असती तुमची। या लग्नामुळे माझी आणि आनंदींची ताटातूट झाली हे मी कधीच विसरणार नाही। देवा, खरंच खूप सॉरी यार। मी आज तुझी माफी मागतोय। मला माहितीये मी इतके दिवस तुझ्याशी भांडलो, राग केला, तुझ्यावर चिडलो खूप तुझ्यावर, पण उगीच नाही। मला वाटलं होतं की तू माझी आणि भावना मॅडमची लव्ह स्टोरी अर्धवटच ठेवणार, पण माझ्या डोक्यात हे घुसलंच नाही ना की तू माझ्या प्रेमाची इतकी अवघड परीक्षा घेतेस। आई शपथ सांगतो यार, लय अवघड पेपर होता। काय घडलं नाही इतक्या दिवसात? म्हणजे माझं पूर्वीबरोबर लग्न ठरलं होतं, ते लग्न मोडण्यासाठी मी इतके प्रयत्न केले। आता मी इथे तुम्हाला तुमच्या प्रभागाच्या लेखीचा फोटो दाखवणार आहे, जी सिद्धूची पत्नी आणि तुमच्या प्रभागाच्या भावी आमदाराची सून होणार आहे। आणि भावना मॅडमनं माझ्या मनातल्या भावना सांगण्यासाठी इतका तडफडलो। या आहेत गाडे पाटलांच्या खऱ्या सूनबाई, भावना श्रीनिवास दळदळ। देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, आणि त्यात तू मध्ये वाट्याला एवढे अडथळे आणलेस ना की खरंच तेव्हा खूप खचून गेलो होतो। मला सतत ही भीती वाटत होती की मी भावना मॅडमना कायमचं गमवून बसेल, आणि त्यांना गमावणं म्हणजे स्वतःला गमावणं। भावना मॅडम माझ्या आयुष्यात आल्या नसताना तर माझी अवस्था एखाद्या जेलमधल्या कैद्यासारखी झाली असती, ज्याला जगणं हीच शिक्षा आहे। पण देवा, तू तसं होऊ नाही दिलास। माझ्या प्रेमाची डेंजर परीक्षा घेऊन सुद्धा तू भावना मॅडमना माझ्या आयुष्यात आणलास, आणि तेही माझी बायको म्हणून। मला खरंच सांगू काय, आजचा दिवस माझ्यासाठी इतका स्पेशल आहे ना की मी शब्दात सांगूच नाही शकत तुला की मला काय वाटतंय। दिवस रात्र जागून काढल्या मी या दिवसासाठी। तहान भूक हरपून
मी आजचा दिवस उजाडण्याची वाट पाहिली होती. पण या सगळ्यात फक्त आणि फक्त तूच माझ्या सोबत होतास. तू एकट्याने माझ्या प्रेमावर विश्वास ठेवलास. बाकी सगळ्यांनी माझ्या प्रेमावर शंका घेतलेली, माझी चूक पाहिली. पण तू मात्र माझं प्रेम मिळवण्यासाठीची धडपड पाहिलीस. तुमचा राग जाईपर्यंत मी या अंगणात, या गेटच्या बाहेर इथेच असा दिवस रात्र उभा राहणार आहे. तुम्हाला बळ दिलंस की मी सगळी संकट सामोरे जाऊन माझं प्रेम मिळवू शकलो. देवा, आज माझं प्रेम जिंकलंय. तू माझ्या प्रेमाला जिंकवलास. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. अरे वा, माझी छकुली छान तयार झाली का झोपायला? आज आजीच्या कुशीत झोपणार, हो की नाही? नाही, आजी आणि आजोबा दोघांच्या मध्ये झोपणार. हो का? बरं बरं बरं. चला आता झोपायचं. हा, मला सांग, भावनाईशिवाय झोप येईल ना तुला बाळा? हो आजी, तुझी कुशीत येईल. छान ग बाळ माझं ते. चला आता जोजो करायची का? हा. आई, स्वयंपाकाची खोली आवरून झाली बरं का? अजून काही करायचं का? अगं नाही ग राणी, काही करायचं नाही आता. तू आराम कर. या लग्नाच्या धावपळीत दमली असशील ना. चला आता तुम्ही पण झोपा. आजी, इथे गादी नाही घालणार? गादी बाळा आज नाही घातली, उद्या घालूया. चालेल ना? झोपशील ना आता? ठीक आहे आजी, मी झोपेन. पण तू मला गोष्ट सांगशील? अगं बाई लबाड, आता गोष्ट ऐकायची तुला? हो, मला रोज भावना झोपताना गोष्ट सांगते. भावनाईने लाडवलंच आहे तुला. पण तुला माहितीये का, तुझी भावनाई जेव्हा तुझ्या एवढी होती ना, तेव्हा मी पण रोज रात्री गोष्ट सांगायची तिला. तिला जी गोष्ट सांगायची ना तीच तुला सांगते. एकदा काय झालं, बाळकृष्ण आहे ना, खूप मस्ती करायचा तो. त्या एक दिवस खूप चिडल्या. कोणावर चिडल्या? बाळकृष्णावर. आणि त्या बाळकृष्णाच्या घरी आल्या आणि कृष्णाच्या आईला म्हणजे यशोदेला त्या ओरडायला लागल्या, अगं ए यशोदे. अरे काय झालं? तुम्ही दोघं अजून झोपला नाही? नाही आई, मी काय म्हणत होते, तुम्ही झोपा तुमच्या खोलीत, आम्ही इथं बाहेर झोपतो. आता हे काय नवीन? अरे काहीतरीच काय बोलते सर ती. अगं काय करतेस तू? थांब व्यंकी. अरे लक्ष्मी, आता भावनाची खोली मोकळी झाली आहे ना, हे दोघं त्या खोलीत झोपू शकतात की. लक्ष्मी निवास